गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आहे 29 जुलै आणि आता मी निघालो आहे 5:30 वाजता घरातून. आज आहे मला पहिली एक प्रायव्हेट बुकिंग कामोठेवरून उल्हासनगरला ड्रॉप करायचं आहे. माझे जुने कस्टमर आहेत, त्यांना ड्रॉप केल्याच्या नंतर मग परत एक आपल्याला कामोठेवरून आउट स्टेशनची बुकिंग आहे. तर कोणती बुकिंग आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर पहिला ड्रॉप करूया, पिकअप करून ड्रॉप करूया उल्हासनगरला, मग तुम्हाला पुढचे अपडेट देतो. ते पुढे जे चालले ते माझे सर आहेत आणि आता मला चहा घ्यायला घेऊन आलेत पलावा सिटीच्या इथे. तर घेऊया चहा. बन मस्का आणि चहा खूप छान दिसत आहे. बघूया खाऊन कसं वाटतंय. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 7 आणि हे कॉलेज आहे. इथे मी ड्रॉप केलेलं आहे उल्हासनगरमध्ये. तर आता इथून मी परत बुकिंग चालू केली उबरची आणि मला जायचं आहे परत घराकडे, कारण 11 वाजता माझ्याच बिल्डिंगमधून एक पिकअप आहे कामोठेमधून. इंटरसिटीची बुकिंग आहे. तर मी तुम्हाला सांगतो, राऊंड ट्रिप आहे, कुठे जाऊन कुठे यायचं आहे, 1 डे राऊंड ट्रिप आहे. तर मग त्याचे सगळे अपडेट मी तुम्हाला देतो. तर माझ्या व्हिडिओमध्ये असेच बनवून राहा. मित्रांनो, इथूनच मला एअरपोर्टची, नवी मुंबई एअरपोर्टची बुकिंग भेटलेली आहे. तर आलो आहे मी कस्टमरच्या लोकेशनवरती. खूप कंजेस्टेड जागा आहे. 5 मिनिटात येत आहेत कस्टमर. तर आपण बघूया, आपल्याला पण लेट नाही झाला पाहिजे. पुढे पैसे चांगले भेटणार आहेत. उबर प्रीमियरची बुकिंग आहे म्हणून ॲक्सेप्ट केली आहे आपण. मित्रांनो, नवी मुंबई एअरपोर्टचा ड्रॉप असा सांगितला होता, म्हणजे उबरमध्ये बुक केला होता, पण त्यांनी गाडी भलत्याच लोकेशनला घेऊन आले. उरणच्या जवळपास कुठेतरी आलेलो आहे. इथे गोडाऊन वगैरे आहेत आणि हे बघा समोर सगळे कंटेनरचं पार्किंग आहे. इथे गाडी घेऊन आलेले आहेत आणि फेअर तर जरासा वाढवून भेटलाय, 800 रुपयाच्या आसपास काहीतरी. In 400 meters, turn right onto National Highway 348B. पण एक्झॅक्टली बघितलं नाही आणि ते यायला मला 2 तास लागलेले आहेत. खूप कच्चा रस्ता आहे. मी दाखवतो तुम्हाला कुठे गाडी घेऊन आलो ते. एकदम कच्चा रस्ता आहे. खड्डे वगैरे पडले, दगडं आहेत, बाजूला पाईप आहेत मोठे मोठे आणि ह्याच्या पुढे तर अजून खतरनाक रस्ता आहे. आणि हे सगळे कंटेनरची लाईन आहे आणि मी त्यांच्या बाजूने जात आहे. समोरून पण सगळे कंटेनर ट्रक वगैरे येत आहेत. इकडे सगळे गोडाऊनच आहेत आणि खूप मोठे पार्किंग लॉट आहेत. भाई साहब, एकदम खतरनाक लोकेशनवरती आलेलो आहे. इथे 4 व्हीलर दिसतच नाहीत, सगळे कंटेनरच चाललेत आणि मी पहिल्यांदाच अशा एरियामध्ये आलो आहे. नेमका हा एरिया कोणता आहे तेच मला माहिती नाही आहे, पण सगळे कंटेनरचे गोडाऊन वगैरे आहेत, पार्किंग वगैरे आहे इथे. तर खूप अवघड ठिकाणी आलेलं आहे आणि माझं आता प्रायव्हेट बुकिंग पण आहे दुसरी, जी कामोठेवरून इंटरसिटी आहे. मी इंटरसिटीचं नाव आता सांगणार नाही आहे कुठे आहे ते. जेव्हा मी त्या ठिकाणी पोहोचेल ना तेव्हाच मी तुम्हाला अपडेट करेन. सध्या आता इथून बाहेर जाऊया आणि CNG पण भरून घेऊया, कारण आता डायरेक्ट लॉंगला जायचं आहे. जवळपास 125 ते 130 किलोमीटरचं रनिंग असेल. माझ्या बिल्डिंगमधूनच आहे पिकअप. ठीक आहे, चला भेटूया मग थोड्या वेळाने. हा छोटासा घाट सेक्शन आहे आणि खूप मस्त आहे. आजूबाजूला डोंगर झाडे आहेत. इथूनच मी आलो होतो, आता चाललो आहे परत कामोठ्याच्या साईडला. तर बघा रस्ता कसा आहे. अटल सेतू जिथे आहे त्याच्या बाजूला जो लेफ्टला जो एरिया आहे त्या लेफ्ट साईडला मी आलेलो आहे. मित्रांनो, कामोठ्याला CNG भरला आहे आणि इकडे CNG पंपचा अजून इश्यू सॉल्व नाही झाला आहे. प्रेशरच नाही भेटत. आता
तर टाकी ऑलमोस्ट खाली होत आलेली आणि CNG बसला आहे फक्त 470 रुपयाचा. आणि आता मला जायचं आहे लॉंग रूटला, तर परत तिकडे भरायला लागेल. आणि कस्टमर पण आता रेडी झालेत. 10 वाजताचा पिकअप होता, आता 9:55 झालेत. मला आता लोकेशनवरती पोचायला 10-12 मिनटं अजून लागणार आहेत. तर मग जाऊया, करूया पिकअप. मंडळी, आता निघालो मी घरातून आउट स्टेशनसाठी निघायला. माझ्याच बिल्डिंगमधून पिकअप आहे, तर आता जातोय पटकन. सर आलेत खाली, तर करूया पिकअप. आणि आता मी डायरेक्ट 2 तासानंतर तुम्हाला अपडेट करतो. आता मिसिंग लिंकची सुरुवात होत आहे. नमस्कार मंडळी, आता आलो आहे तळेगावच्या इथे फूड कोर्टला. पाठीमागे माझं फूड कोर्ट आहे आणि मी आता जात आहे पुण्याला. तर थोडा नाश्ता वगैरे करतो आणि मग तुम्हाला अपडेट देतो. पुण्यात पोचलेलो आहे लोहेगावच्या इथे. तर घरी जायच्या आधी पहिला नाश्ता करूया म्हटलं, कारण तिकडे कोण नाही आहे सध्या. तर तिथं इथे एक वडेवाले होते, तिथे आलो आहे. बघूया आता काय खायचं. तर घेतलं आहे मिसळ पाव आणि आता मिसळ पाव खाऊया. सर पण आहेत आणि मग जाऊया त्यांच्या घरी. मित्रांनो, पुण्याला आलो आहे लोहेगावच्या इथे. एअरपोर्टच्या पाठीमागेच आहे. हे सरांची नवीन बिल्डिंग आहे. आज पजेशन भेटणार आहे त्यांना, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत इथे. हा आहे बिल्डिंगच्या 11व्या माळ्यावरचा व्ह्यू. बाजूला शेती आहे, त्याच्या पाठीमागे कॉलेज आहे, मोकळा ग्राउंड आहे आणि हवा खूप मस्त आहे. CNG पंपावरती आलो होतो. सरांच्या बिल्डिंगच्या पाठीमागे CNG पंप होता, पण संपला आता CNG. मग आता इथे टाकतो पेट्रोल. CNG पंपवरती आलो होतो, लाईन लावली, 15 मिनटं लाईनीत थांबलो आणि यांचा CNG संपला. आता वाजलेत 3:30 झालेत आणि हे बोलतात 7 वाजता CNG येणार. पेट्रोल भरला आता 300 रुपयाचा आणि ही आपली गाडी. तर आता जाऊया परत बिल्डिंगच्या खालती, झोपूया आता जरासा आणि CNG बघून निघताना कुठेतरी रस्त्यात. मित्रांनो, आता वाजलेत 4 आणि मी लोहेगावच्या दुसऱ्या पंपावरती गेलो होतो. तिथे जवळपास 60-70 गाड्या लाईनीमध्ये आहेत आणि तो पण CNG पंप ऑफलाईन आहे. मग एवढा वेळ लाईनीत उभा राहीपर्यंत, आणि इथे खूप ऊन आहे, तर गाडी पण चालू ठेवा, AC चालू ठेवा, कोणी सांगितलं एवढं. मग आता आलो आहे कस्टमरच्या बिल्डिंगच्या इथे. ही आहे सरांची नवीन बिल्डिंग आणि आज सरांना पजेशन भेटलेलं आहे. त्याला जरासं घराचं काम करायचं आहे म्हणून आलेत. तर मग बघूया आता कधी निघतात. तुम्हाला फ्रंट व्ह्यूने दाखवतो. ही आहे बिल्डिंगचा एंट्रन्स आणि बघा एवढी मोठी बिल्डिंग आहे. 12 माळ्याची बिल्डिंग आहे आणि हे सर आहेत माझे. या बिल्डिंगमध्ये सरांचं घर आहे आणि इथे आता मी आलेलो आहे. गाडीत बसलो होतो, खूप ऊन लागत होतं. पंखा किती वेळ चालू ठेवणार, CNG नाही आहे त्यामुळे AC पण नाही लावू शकत. मग आलो गाडीच्या बाहेर. हे इकडे तलाव आहे, खूप मस्त नजारा आहे आणि हे शहर इकडे आहे लोहेगाव. आणि शहरापासून थोडंसं लांब इकडे सरांची बिल्डिंग आहे.
मस्त झोप झाली आता 1 तासाची आणि परत एकदा आलो आहे खिडकीमध्ये. मस्त व्ह्यू आहे. 12 माळ्याची बिल्डिंग आहे आणि बाजूला अजून शेती ठेवलेली आहे कोणीतरी. सगळे प्लॉट्स विकले गेलेत आणि ते शेती चालू आहे. हे माझे कस्टमर आलेले आहेत. आता आम्ही निघतोय. ही आहे बिल्डिंग आणि इकडे खूप मस्त वारा सुटलेला आहे. एवढा वारा सुटला आहे की मुंबईमध्ये वारा भेटत नाही एवढा. आता परत एकदा पोचलेलो आहे मिसिंग लिंकला. फटाफट जाऊया घरी. 9 वाजत आलेले आहेत. 10पर्यंत पोचायला पाहिजे. तर बघूया आता. हा बघा लाईट वगैरे लावलेले आहे इथे. खूप मस्त दिसतोय मिसिंग लिंक. मित्रांनो आता वाजलेले आहेत 10 आणि मी पोचलेलो आहे माझ्या बिल्डिंगच्या खाली. पुण्यावरून आलो जस्ट. पुण्याला लोहेगावला गेलो होतो, तुम्हाला सांगितलं होतं तसं. ट्रिप झाली पूर्ण. 11 वाजता पिकअप केला होता आणि आता 10 वाजता ड्रॉप केलेला आहे. माझ्याच बिल्डिंगमधले कस्टमर होते, तर त्यांचा रेट वेगळा असतो, तर ते मी सांगू शकत नाही तुम्हाला. बाकी सकाळी कामोठ्यावरून उल्हासनगरला गेलेलो. प्रायव्हेट होतं ते पण. त्याचे 900 रुपये घेतले होते. आणि उल्हासनगरवरून पनवेल उरण कुठली बुकिंग होती ते जागाच नाही माहिती. ड्रॉप कुठे केला मी, तर त्याचे 800 काहीतरी रुपये भेटले होते. तर आजचा दिवस संपलेला आहे. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.